मुनी ही गाथा नारदजी आदी सर्व ऋषीमुनींना सांगत आहेत. सूतजी महोदय हा सर्व वार्तालाप शौनकादी ऋषीवर्जींना सांगतायत. आणि यानंतर सनकादी मुनी म्हणतात की हे मुनिवर, आता मी तुम्हाला ते ऐतिहासिक गाथा ऐकवतो ज्याने या भागवत शास्त्राचा महिमा, या भागवत शास्त्राचं महात्म्य तुम्हाला, या भागवत शास्त्राचं महत्त्व प्रकाशित होईल, या उजागर होईल. त्यामुळे एक असा पूर्वी तुंगभद्रा नदीच्या किनारी एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. शास्त्र पारंगत होता, वेद उपनिषदांचा ज्ञाता होता. पौरोहित्य करून तो त्याचा उदरनिर्वाह करत असे. घरात धनधान्याची कशाचीच कमतरता नाही. अत्यंत श्रीमंत आणि अत्यंत आनंदामध्ये राहणारा तो ब्राह्मण होता. त्याची पत्नी होती, त्याचं नाव होतं धुंदुली. नावाप्रमाणेच ती धुंदुली होती. धुंदुली कशी असते? अर्ध बघते आणि इन्स्टंट, अगदी ती नावाप्रमाणे होती. आत्मदेव जिथे वेद उपनिषदांचा ज्ञाता होता, पौरोहित्य करत होता, परंतु धुंदुली मात्र ज्यावेळी म्हणतात की 4 घरी एकाची बातमी दुसऱ्याला पोचवण्याचा प्रसारमाध्यम जोपर्यंत ती बनत नाही ना तोपर्यंत तिला अन्न घशाखाली उतरत नसायचं. अशा धुंदुली आहेत बरं, आहेत ना, आहेत. परंतु ती धुंदुली जशी कशी होती, आत्मदेव तिच्यासोबत सुखाने संसार करत होता. परंतु जीवनामध्ये एक दुःख होतं, ते म्हणजे आत्मदेव संतती विहीन होता. त्याला पुत्र नव्हता. पुत्रासाठी अनेक यज्ञ यागादी कर्म केले, दान दक्षिणा दिल्या, न जाणो कित्येक यज्ञ केले, कित्येक व्रत अनुष्ठान केले, परंतु काही केल्या धुंदुलीला पुत्र होत नाही, काही केल्या आत्मदेवला पुत्रप्राप्ती होत नाही. आणि अशाच दुःखाने ग्रसलेला आत्मदेव एक दिवस अचानक जंगलामध्ये दूरवर निघून जातो. बराच आत गेल्यानंतर त्याला तहान, ज्यावेळी तो क्षुधाग्रस्त होतो त्यावेळी एका पाणवठ्यावर, एका नदीच्या ठिकाणी तो तिथे जलप्राशन करतो आणि तिथेच एका वृक्षाच्या छायेखाली उदास आणि खिन्न होऊन बसलेला आहे. असा खिन्न उदास आहे की जणू काही संपूर्ण दुःख आज त्याच्या वाटेला आलेला आहे. सोबतच तिथे एक महात्मे येतात, क्षुधाग्रस्त असतात, त्यामुळे ते सुद्धा त्या नदीतलं जलप्राशन करतात आणि दूरवर आणि वृक्षाच्या छायेखाली बसलेल्या आत्मदेवाकडे त्यांची दृष्टी जाते. तिथे जाऊन ते त्याला प्रश्न करतात, अरे कोण आहात आणि एवढे दुःखी आणि चिंताग्रस्त का दिसत आहात? दिसायला तर ब्राह्मण दिसताय, परंतु काय आहे, दुःख काय आहे, नक्की कोणत्या विचारांनी तुम्हाला ग्रासलेलं आहे? त्या महात्मेजींना पाहिलं आणि आत्मदेव थोडा क्षण सुखावला आणि त्यांचे चरण पकडून म्हणू लागला की मी आत्मदेव, माझं नाव आत्मदेव आहे. इथे तुंगभद्रा नदीच्या किनारी जे गाव आहे तिथे मी वास्तव्य करतोय. मला घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही आहे, परंतु ना एक दुःख आहे जे इतकं मोठं आहे की ज्याने काही केल्या मला आज त्या दुःखापासून निवृत्ती करायची आहे. मला संतती नाही आणि मला काहीही करून संतती हवी आहे. कारण संततीविहीन जगणं म्हणजे अशा जीवनाचा काय लाभ आहे? ते महात्मेजींनी मनोमन जाणलं आणि ओळखलं आणि त्यावेळी त्या आत्मदेवजीला समजावतायत आणि सांगतायत की अरे आत्मदेव, अरे संतती नाही हे दुःखाचं कारण थोडी आहे. कित्येक असे इतिहासामध्ये जर बघितलं तर कित्येक असे महापुरुष होऊन गेले जे संतती विहीन राहिले, परंतु जगात जीवनामध्ये समाजासाठी असं काही कार्य ज्यांनी केलं की जे आज
त्यांची कीर्ती अमर आहे. आणि तू संततीच्या मागे धावतोयस. आणि कित्येक असे उदाहरणं आहेत ज्यांना संततीपासून सुख मिळालं नाही. त्यामुळे जर भविष्यात होणारं दुःख टाळायचं असेल तर आत्ता हा हट्ट सोड. परंतु आत्मदेव मात्र आज हट्टाला पेटला होता. आणि आत्मदेव म्हणू लागला, नाही महात्मा नाही. कारण काय आहे, संततीविहीन जगण्याला, या जगण्याला अर्थ तरी काय आहे. कारण अशा जगण्याचं मी करू काय, त्यापेक्षा मी कुठेतरी आत्महत्या केलेली बरी. हे दुःख एवढं मोठं आहे ना की या दुःखापेक्षा मला आत्महत्या जास्त सोपी वाटते. आणि त्यावेळी ज्यावेळी महात्मांजी खूप काही समजावत आहेत, आज महात्माजी आत्मदेवला म्हणतात, अरे आत्मदेव, महद्भाग्याने मिळालेलं हे मानवी शरीर आहे, हे असं संपवण्याचा विचार करू नको. हे सगळ्यात मोठं पाप आहे. माहीत आहे, देवाने हे जे शरीररूपी चादर आहे ना, ही किती कष्टाने विणलेली आहे. जरा तरी एकदा या शरीराचं, या नरदेहाचं, या जीवनाचं मोल जाण. कबीरा, जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए, चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी, के राम नाम रस भीनी, चदरिया झीनी रे झीनी. राम नाम रस भीनी, चदरिया झीनी रे झीनी झीनी झीनी, चदरिया झीनी रे झीनी. महात्माजी आत्मदेवला समजतात. महात्माजी आत्मदेवजीला म्हणतात, अरे आत्मदेव, मूर्ख आहेस का? आत्महत्या करायला जातोयस. तुला ठाऊक आहे, ईश्वराने ही तुझी देहरूपी चादर किती कष्टाने विणलेली आहे. कशी विणलेली आहे, कबीरदासजी पुढे सांगतात. अष्टकमल का चरखा बनाया, 5 तत्व की पूनी रे, 5 तत्व की पूनी. अष्टकमल का चरखा बनाया, 5 तत्व की पूनी रे, 5 तत्व की पूनी. 9-10 मास बुनन को लागे, 9-10 मास बुनन को लागे, मूरख मैली कीनी, चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी, के राम नाम रस भीनी, चदरिया झीनी रे झीनी, चदरिया झीनी रे झीनी. अरे मूर्ख आत्मदेव, तुला जर समजत असेल ना तर आत्ताच समजून घे. अरे ईश्वराने 8 कमळाचा चरखा बनवून त्याच्यावर म्हणजे 8 प्रकारचे श्वास, त्यावर तुझ्या 5 तत्वांची ही चादर विणलेली आहे. आणि ही चादर आहे ना, सहजासहजी नाही विणली. 9-10 मास बुना नको लागे, अर्थात मातेच्या गर्भामध्ये जवळजवळ 9 महिने ही चादर, ही शरीररूपी चादर तयार होत होती. आणि त्यानंतर हे शरीर प्राप्त झालंय. त्यामुळे या शरीराचा घात करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. जब मोरी चादर
पन घर आई रंग रेज को दीनी चदरिया रंग रेज को दीनी। जब मोरी चादर पन घर आई रंग रेज को दीनी चदरिया रंग रेज को दीनी। ऐसा रंग रंगा रंग रेने, ऐसा रंग रंगा रंग रेने के लालो लाल कर दीनी चदरिया झीनी रे झीनी चदरिया झीनी रे झीनी 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 चदरिया धीनी रे धीनी हे राम नाम रस भीनी चदरिया धीनी रे धीनी। आत्मदेव, अरे तू तर पौराहित्य करतो ना, वेद उपनिषदांचा सुद्धा ज्ञाता आहेस ना, मग का असं करतोय? बघ, संत महापुरुषांनी ही जी देहरूपी चादर आहे ही किती सुंदर पद्धतीने केली। अशा प्रकारे ज्यावेळी 9 महिन्यानंतर सुद्धा ही चादर ज्यावेळी तयार झाली, हे शरीर तयार झालं, त्यावेळी रंगरेजला अर्थात ईश्वराला ज्यावेळी सोपवली, ईश्वराने ज्यावेळी आपल्याला या भूतलावर जशी सोपवली, तरी त्यानंतर मनुष्याने, मूर्ख मनुष्याने काय केलं? ती मळकी केली, अर्थात त्या चादरेचं, या शरीराचं मोल न जाणता काय केलं? घात केला। त्यामुळे जर शहाणा असशील ना, तर मी सांगतोय तुला संततीपासून सुख नाही। जर शहाणा असशील तर आत्ताच जागा हो आणि आत्महत्येचा हा जो विचार डोक्यात चाललेला आहे हा काढून टाक, कृपा कर आणि घरी जा आणि त्यानंतर ईश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न कर। कशी? ही जी चादर आहे ना, हिचा उपयोग कसा करायचा? अशी ओढायची ज्याप्रमाणे ध्रुवाने, प्रल्हाद आदी सर्व महापुरुषांनी ज्याप्रमाणे या चादरीचा उपयोग केला किंवा हे मानवी शरीराचा उपयोग केला ना, हे त्याचं वास्तविक लक्ष आहे। का व्यर्थ विलाप करतोयस? कशाला? का आत्महत्येचा विचार डोक्यात चाललाय? तो विचार काढून टाक। आज महात्मा खूप कष्टाने आत्मदेवला समजावत आहेत, परंतु आत्मदेव हट्टाला पेटलाय आणि म्हणू लागला, महात्मन काहीही करा, तुम्ही तर महात्मन आहात, काहीही करू शकता, मला असं काहीतरी आशीर्वाद द्या की जेणेकरून मला संतती प्राप्त होईल। आता महात्माजींनी डोक्यावर हात मारला आणि म्हणू लागले, हा मूर्ख एवढा असा मूर्ख आहे ज्याला एवढं समजावतोय परंतु तो समजतच नाही आहे। म्हणून नाईलाज असतो, महात्माजींनी आपल्या झोळीमधून एक फळ काढलं, ते अभिमंत्रित केलं आणि ते आत्मदेवला दिलं आणि म्हणू लागले, आत्मदेव हे फळ तू तुझ्या पत्नीला खायला दे। आणि हो आत्मदेव पुढे बोलणार, जसं ते फळ प्राप्त केलं, आत्मदेव आनंदित झाला आणि धावत धावत आपल्या घराच्या दिशेने वाटचाल करू लागला। इकडे महात्माला आवाज देतात, अरे आत्मदेव ऐक, यासाठी तुझ्या पत्नीने काय केलं पाहिजे? सद्धर्म आचरण केलं पाहिजे हे सांगतायत। परंतु काय झालं? वाद्यांच्या आवाजामध्ये तो महात्माजींचा आवाज आत्मदेवाने ऐकलाच नाही। आत्मदेव आज इतका आनंदित आहे, धावत धावत घरी गेला आणि आवाज द्यायला लागला, धुंदुली, अगं धुंदुली लवकर बाहेर ये, बघ मी काय आणलंय। धुंदुली आतमध्ये काहीतरी कार्य करत होती। आता धुंदुलीचं कार्य काय असतं माहिती आहे? हातामध्ये तिच्या काय असतो? काय असतो? टीव्हीचा रिमोट। आणि टीव्हीवर काय असतं? धुंदुलीच्या टीव्हीवर काय असतं? आहेत का इथे धुंदुली? नाही ना? चांगलंय। मग धुंदुली आतमध्ये काय आरामात विश्राम करत होती, बाहेर आली, आपल्या पतिराजांचा आवाज ऐकून जशी बाहेर आली, कमरेवर हात दिला आणि म्हणू लागली, काय झालं? काय एवढं ओरडत आलेलं आहात? अगं धुंदुली बघ ना मी काय आणलंय।
आणि आपल्या हातामधलं एक ते फळ आपल्या पत्नीला दाखवलं. धुंदुलीने कपाळावर हात मारला आणि म्हणू लागली, घ्या. बाजारामध्ये जायला सांगितलं, हे म्हणजे असं झालं, देव आणे आणि घे प्राण्या. असे तुम्ही आवाज करत आलात, एवढे ओरडत आलात, असं वाटलं जणू काही फळांची टोकरी आणलंय केवळ एक फळ आणि त्याचा गवगवा एवढा करताय. आत्मदेव मात्र प्रसन्न चित्त होता. आत्मदेव म्हणाला, नको धुंदुली, आता कोणत्याच प्रकारचा वाद घालू नको ना. हे बघ, हे फळ कोणतं साधंसुद्धा फळ नाही आहे, हे मला एका महात्म्यांनी दिलेलं फळ आहे. या फळाचं जर तू प्राशन केलं असेल ना, तर त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला एक पुत्ररत्न प्राप्त होईल आणि त्यानंतर आपल्या जीवनामध्ये हे जे दुःख आहे ना, संतती विहीन असल्याचं, हे दुःख नाहीसं होईल. धुंदुलीने ते फळ हातात घेतलं. पतिराजांची आज्ञा आहे, नाही कसं म्हणणार. आणि नंतर तर आपल्याच हातात फळ आहे ना, खायचं की नाही ते नंतर बघू, ते जातील कामावर तेव्हा. म्हणून धुंदुलीने ते फळ हातात घेतलं, घरात आली आणि त्या फळाकडे एकटक नजरेने निहारू लागली. आत्मदेव आपल्या कार्यासाठी बाहेर निघून गेलेला आहे. आता एक दिवस झाला. दुसऱ्या दिवशी धुंदुलीची बहीण तिथे आली आणि धुंदुली मात्र आज टीव्हीचा रिमोट हातात नव्हता. धुंदुली आज काय करत होती? धुंदुलीच्या हातामध्ये होतं ते फळ आणि ती पुन्हा एकदा त्या एकटक त्या फळाकडे निहारत होती आणि म्हणू लागली, काय करू, खाऊ की नको खाऊ. मग खाऊ की नको खाऊ करत असतानाच बहीण तिथे आली आणि बहिणीने अशा अवस्थेत धुंदुलीला पाहिलं आणि ती बहीण म्हणू लागली, अगं काय चाललंय आणि काय एवढं, हे फळामध्ये काय अशी विशेषता आहे की तू त्याच्याकडे एकटक त्याला निहारतेस, एकटक त्याच्याकडे पाहत बसली आहेस. आणि नंतर धुंदुली म्हणते, मी हा विचार करते, फळ खाऊ की नको खाऊ. आता बहीण म्हणते, बहिणीने 2 बोटं हात समोर केली आणि म्हणू लागली, एक काम कर, यातला एक बोट निवड. धुंदुलीने कोणतं तरी एक बोट निवडलं आणि ती म्हणते, काय आलं, खाऊ की नको खाऊ. आता बहीण म्हणू लागली, खाऊ की नको खाऊ ते तुझी मर्जी, तुला काय असं वाटतंय. त्यावेळी धुंदुलीने तर्क द्यायला सुरुवात केली. धुंदुली म्हणाली, हे फळ माझ्या पतिराजांनी आणलेलं आहे आणि पूर्ण वृत्तांत आपल्या बहिणीला सांगते की त्यांनी आणलंय, महात्माजींनी फळ दिलेलं आहे, फलीभूत होणार आणि जर कधी हे फळ जर मला याचं प्राशन केल्यानंतर जर पुत्रप्राप्ती झाली किंवा मी गरोदर राहिली आणि 12 वर्षासारखा जर शुकदेव मुनीजींसारखा गर्भामध्येच तो गर्भ जर माझ्या पोटातच राहिला तर, आणि काही काळानंतर पोट वाढल्यानंतर ज्यावेळी जर नगरामध्ये माझं वजन वाढेल, नगरामध्ये चोरी झाली तर मला धड पळता पण येणार नाही आणि माझी नणंदबाई आहे ते टपून बसले, ती काय करेल, ती सगळं धन चोरी माझं घेऊन जाईल आणि जर मला काही हानी झाली तर मात्र ही सगळी संपत्ती कोणाच्या घशात जाईल. असे कुतर्क धुंदुली करतीये. युक्ती सुचली आणि बहिणीने सांगितलं, एक काम कर, तुला हे फळ खरंच खायचं नाही आहे ना, परंतु तुला तुझ्या पतिराजांची आज्ञासुद्धा मोडवत नाही आहे ना. धुंदुली म्हणते, हां. त्यानंतर बहिणीने एक युक्ती सांगितली की एक काम कर, मी सुद्धा सगर्भ आहे, कालांतराने मला ज्यावेळी पुत्र प्राप्त होईल त्यावेळी मी तो पुत्र तुला देईल, याच्या बदल्यामध्ये माझ्या पतिराजांना तू काहीतरी थोडंसं धन दे, आमची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे, तू जर आम्हाला पुरेसं धन दिलं तर आम्ही काहीच सांगणार नाही. धुंदुली म्हणाली, तुझी कल्पना तर चांगली आहे, परंतु मग या फळाचं काय करायचं. बहिणीने ते फळ घेतलं. बस ह्या फळाची समस्या आहे ना, त्याचंसुद्धा निवारण करू. बाहेर गोठ्यामध्ये गाय बांधली होती आणि या दोघींनीसुद्धा ते फळ त्या गायीला खायला घातलं. कालांतराने बहिणीच्या सांगण्यानुसार धुंदुली इथे गरोदर असल्याचं नाटक भासवू लागली किंवा गरोदर असल्याचं नाटक करू लागली. आपल्या पतिराजांना सांगून त्यानंतर ती म्हणू लागली, आता मी सुद्धा सगर्भ आहे, मलाही काही फार कामं झेपत नाही, माझी बहीण आहे, तिची मला थोडीफार मदत होईल आणि एकमेकींना आम्ही दुःख सांगू शकतो. जर तिला काही दुखलं खुपलं ती मला सांगेल, मला दुखलं तर मी तिला सांगेन, त्यामुळे आपण तिला माझ्याकडे बोलवून घेऊ
आत्मदेव जसं आपली पत्नी सगर्भ आहे, त्यामुळे आत्मदेव अत्यंत प्रसन्नित आहे. त्यामुळे धुंदुलीच्या प्रत्येक गोष्टींना होकार दर्शवतोय. आणि त्यावेळी बहीण तिथे आली. इकडे कालांतराने बहिणीला पुत्र प्राप्त होतो. तो पुत्र ती धुंदुलीला देते आणि त्यानंतर बहीण तिथून निघून जाते. त्याचवेळी गायीतील गोठ्याला जी फलश्रुती झाली, त्यामुळे गायीच्या कर्णांसारखी देहाकृती, फक्त गायीचे कर्णांसारखीच त्याचे कान होते आणि बाकीचा संपूर्ण देह मनुष्यासमान होता. असा एक सुंदर बालक जन्माला येतो. आणि एकाच वेळी 2 बालक झाल्यामुळे आज आत्मदेव अत्यंत आनंदित आहे. अरे पुत्र झाला म्हणून आत्मदेवाने संपूर्ण गावामध्ये मिठाई वाटायला सुरुवात केली. सगळ्यांना आज आत्मदेवाने सगळ्यांना भोजनासाठी आमंत्रण दिलंय. खूप मोठा समारंभ करण्याचा आज आत्मदेवने योजलं आणि सगळ्यांना जाऊन आज आनंदाने आत्मदेव सांगतोय, मला आज पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे. त्याच्या बारशाचा विधी आहे. तुम्ही कृपा करून सगळ्यांनी आमच्याकडे या. सगळीकडे आनंद उल्हासित असं वातावरण आहे. आणि आत्मदेवजींनी सांगितलं, आत्मदेवजींनी दोनही पुत्रांना ज्यावेळी आपल्या हातात घेतलं आणि ज्यावेळी नाव ठेवायला गेला, त्यावेळी मात्र धुंदुली सांगितले, 1 मिनिट, हा पुत्र 2 पुत्र आहेत, एकाचं नाव तुम्ही ठेवा, दुसऱ्याचं नाव मी ठेवणार. हा माझा पुत्र आहे की नाही, मग याचं नाव मात्र मी ठेवणार. धुंदुलीने त्या बाळाला घेतलं आणि सांगितलं, हा धुंदुलीचा पुत्र म्हणून याचं नाव असेल धुंदुकारी. आणि त्याच वेळी आत्मदेव म्हणाला, ठीक आहे, तुझी एक इच्छा पूर्ण झाली, आता या दुसऱ्याचं नाव मी ठेवणार. म्हणून त्या गायीच्या कानासारखी आकृती असणाऱ्या त्या पुत्राचं नाव आत्मदेवने ठेवलं. याचे कान गायीसारखे आहेत म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि अत्यंत आनंदाने आत्मदेव आपल्या मुलांच्या लालन पालन पोषणामध्ये आज मग्न झालाय. बऱ्याच काळ व्यतीत गेला. जो गायीपासून झालेला जो पुत्र होता गोकर्ण, अत्यंत सात्विक स्वभावाचा उपजला. आणि तोच तर्क कुतर्कामधून जो उत्पन्न झालेला तो धुंदुकारी मात्र अत्यंत क्रूर स्वभावाचा जन्माला आला. एवढंच काय, चालणाऱ्या खेळणाऱ्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा तो कधीही विहिरीत ढकलून देत असे. त्यांच्याशी मस्ती करता करता त्यांचा घात करत होता. कालांतराने दोघंही पुत्र मोठे जसे होत गेले तसे तसे धुंदुकारीने त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली. धुंदुकारी अत्यंत संस्कार विहीन असल्यासारखा वागू लागला आणि त्याच्या विपरीत स्वभावाचा असलेला गोकर्ण मात्र अत्यंत सात्विक वृत्तीने ईश्वराच्या नामचिंतनामध्ये, ईश्वराच्या भक्तीमध्ये आपलं जीवन व्यतीत करत होता. ज्यावेळी आपल्या धुंदुकारी नामक आपल्या या पुत्राची दुर्दशा किंवा तो जे काही कृत्य करतोय हे सर्व आत्मदेवाने पाहिलं. आत्मदेव मात्र व्याकुळ झाला आणि दुःखग्रसित झाला. आणि त्यावेळी त्याला महात्माजींचे वाक्य आठवले की आत्मदेव, संततीपासूनच सुख मिळेल असं नाही, तुझ्या जीवनामध्ये संततीपासून सुख नाही आहे. त्यामुळे मी आज विनाकारण त्यांच्याकडे हट्ट केला आणि हा असा पुत्र मला प्राप्त झाला. कारण तो पुत्र असा होता की कधी पैशासाठी धनासाठी तो आपल्या मातापित्यांना मारझोडसुद्धा करायला मागे पुढे बघत नव्हता. अशी दुरावस्था झालेली पाहिली. त्यामुळे आत्मदेव खिन्न उदास होऊन आपल्या अंगणामध्ये बसलेला आहे. गोकर्णजी तिकडे आले आणि म्हणू लागले, पिताश्री काय झालेलं आहे. त्यावेळी आत्मदेव आपल्या पुत्राला सांगतोय की धुंदुकारीच्या या स्वभावामुळे ना मी अत्यंत व्यतीत झालेलो आहे, काय करू मी आता. त्यावेळी गोकर्णजी उपदेश करतात की हे पिताश्री, कोण कोणाचा पुत्र, इथे आपण सगळेजण ईश्वराची लेकरं आहोत. त्याला प्राप्त करण्यासाठी थोडासा प्रयत्न करा. आजवर तुम्ही मोहामध्ये अडकून, पुत्र मोहामध्ये अडकून नको तो हट्ट केला आणि आज हे सगळं झालं. त्यामुळे
कृपा करून आता हा सगळा मोह सोडून टाका, या मायेपासून दूर व्हा आणि स्वतःला एकच प्रश्न करा की आजपर्यंत जीवन असं घालवलं, या मायेमध्ये गुरफटून आपण जीवन व्यतीत केलं. कधीतरी आपल्या आत्म्याला एक प्रश्न करा की कब सुमरोगे राम. जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमिरोगे राम. अब तुम 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 कब सुमिरोगे राम. जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमिरोगे राम. अब तुम कब सुमिरोगे राम. अब तुम कब सुमिरोगे राम. अब तुम कब सुमिरोगे राम. सुमिरोगे राम. अब तुम कब सुमिरोगे राम. अब तुम कब सुमिरोगे राम. श्री राधे. श्री राधे. बालपना तो खेल गवाया. बालपना तो खेल गवाया. तरुण हुआ तो समय गवाया. जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमिरोगे राम. अब तुम कब सुमिरोगे राम. कब सुमिरोगे राम. अब तुम कब
कबीरा कबीरा कहत कबीरा सुनो भाई सारो ये छोड़ा मैदान जिवड़ा 2 दिन का मेहमान कब सुमिरो